ती म्हणजे सह्याद्री अतिथीगृहावर आरक्षणासंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झालेत। याशिवाय प्रकाश आंबेडकर, सुरेश खाडे, मंत्री चंद्रकांत पाटील आणि अतुल सावे हे सुद्धा या बैठकीत पोहोचलेले आहेत। सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित असून या बैठकीसाठी राज्यातील विविध राजकीय पक्षातील नेत्यांना सुद्धा आणि संघटनांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे। एक अतिशय महत्त्वाची बैठक। खरं तर ही बैठक सोमवारी होणं अपेक्षित होतं, मात्र पावसामुळे ही बैठक रद्द करण्यात आली होती। आता ही बैठक सुरुवात काही वेळातच या बैठकीला होणार आहे। सर्वपक्षीय नेत्यांना या बैठकीत आमंत्रित करण्यात आले। त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात काम करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींना सुद्धा या बैठकीसाठी आमंत्रण देण्यात आलेलं आहे। सह्याद्री अतिथीगृहावर काही वेळातच ही बैठक सुरू होणार आहे। सर्व महत्त्वाचे नेते आणि सरकारचे प्रतिनिधी दाखल झालेले आहेत। मुंबईतून अतिशय महत्त्वाची अपडेट, मवियाचे सर्व नेते सुद्धा या बैठकीला येणं अपेक्षित होतं, मात्र महाविकास आघाडीचे कोणतेही नेते या बैठकीत उपस्थित नसल्याचं समजतंय। सह्याद्री अतिथीगृहावर खरं तर सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र सत्ताधारी पक्षाचे आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचे प्रमुख नेते इथं उपस्थित आहेत। प्रकाश आंबेडकरांचा अपवाद वगळता मात्र महाविकास आघाडी म्हणजे विरोधकांमधल्या कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित नसल्याची माहिती समोर येते। शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर विविध संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा या बैठकीला हजर आहेत। ताजी अपडेट समोर येते ती म्हणजे महाविकास आघाडीचे नेते या बैठकीसाठी उपस्थित नसल्याचं कळतंय। विरोधकांना सुद्धा या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं आणि या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आपले प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांच्याकडे जाणार आहोत। देवेंद्र, या बैठकीला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित नसल्याचं समजतंय। कोणकोणते नेते येणं अपेक्षित होतं आणि कोण नेते आलेले नाही आहेत? विनोद सर, आपल्याला माहिती आहे की सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या चे मुद्दे जे आहेत ते गाजतात आहे। गेल्या वर्ष दीड वर्षात आपण पाहतो की ओबीसी आरक्षण असेल किंवा मराठा आरक्षण असेल हा मुद्दा चांगलाच गाजतो आणि या सगळ्या अनुषंगी आज एक महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती सरकारच्या वतीने बोलवण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा सर्वपक्षीय जे नेते आहेत ते या बैठकीसाठी उपस्थित आहेत। जे ओबीसी आरक्षणासाठी काम करणारे लीडर्स आहेत, मराठा आरक्षणासाठी काम करणारे जे नेते आहेत ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात आहे। मात्र महाविकास आघाडीमधील जी नेते मंडळी आहेत ती अद्याप या बैठकीला पोहोचलेली नाही आहेत। एकूणच मराठा आरक्षणाचा आणि ओबीसी आरक्षणाचा जो तिढा राज्यात निर्माण झालेला आहे यावरती नेमकं काय केलं पाहिजे आणि यावरती तोडगा कसा काढला पाहिजे, महाराष्ट्रातलं जे वातावरण आहे ते कसं सुरळीत ठेवलं पाहिजे। कारण आपल्याला माहिती आहे की मराठा आणि ओबीसी आरक्षणावर महाराष्ट्रातली जी सामाजिक वीण आहे ती कुठे ना कुठेतरी उसवलेली आपल्याला पाहायला मिळते। देवेंद्र, अगदी बरोबर आहे, सामाजिक वीण उसवल्याचं दिसून येते। मात्र या बैठकीचा नेमका अजेंडा काय? कारण सर्वपक्षीय बैठक आहे, प्रतिनिधी जरी विरोधकांचे आले नसले तरी सुद्धा या बैठकीत काय नेमकी चर्चा होणं अपेक्षित आहे? आपल्याला माहिती आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे। मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण पाहिजे आणि ओबीसी समाजाचा जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध आहे। आपल्याला माहिती आहे की जरांगे पाटील यांचा हा सगळा आंदोलनाचा लढा सुरू आहे। त्याचबरोबर आता लक्ष्मण हाके देखील आता ओबीसी समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनीच देखील नुकतंच आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे जर आरक्षण द्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने देता येईल, यावरती तोडगा कसा काढता येईल। कारण आपल्याला माहिती आहे की काही महिन्यावरती विधानसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि कुठे ना कुठेतरी या सगळ्याचा परिणाम त्या विधानसभा निवडणुकांवरती होऊ नये याच अनुषंगी जी आहे ती राज्य सरकारमार्फत अशा पद्धतीची बैठक बोलावलेली आहे आणि यामध्ये तोडगा काढण्याचा प्रयत्न जो आहे तो सर्वपक्षीय नेते असतील, सामाजिक संघटना असतील यांच्यासोबत बोलणं करून सरकारनं हा प्रयत्न चालवलेला आहे। धन्यवाद देवेंद्र, दिलेल्या या सगळ्या अपडेट्सबद्दल। आपण पाहतोय सरकारनं एक मोठा प्रयत्न चालवलेला आहे। जरांगे पाटलांनी दिलेली मुदत सुद्धा आता 2 दिवसानंतर संपते, 13 तारखेला ही मुदत संपणार आहे। त्यामुळे सरकारला काही ना काही उत्तर द्यावं लागणार आहे। हेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे।